तमिळनाडूमधील एका पोलीस ठाण्यात 2 जणांचा अत्यंत वेदनादायक मृत्यू झाला होता. या प्रकरणात 9 पोलीस कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप झाले होते, ज्यामध्ये काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही समावेश होता. आरोप असा की त्यांनी भूटांनी त्यांच्या खासगी अवयवांवर मारहाण केली. शरीरावर असा एकही भाग उरला नव्हता जिथे जखम नव्हती. सलग 3 दिवसांच्या अमानुष छळानंतर वडील आणि मुलगा दोघांनीही जीव गमावला. या घटनेमुळे संपूर्ण देशभरात कस्टोडियल डेथचा मुद्दा चर्चेत आला. नमस्कार, मी वामन आडे आणि तुम्ही पाहत आहात क्राईम डायरी. या प्रकरणात एक महत्त्वाची व्यक्ती समोर आली, रेवती. त्यावेळी त्याच पोलीस ठाण्यात हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होत्या. त्या रात्रीच्या आठवणी सांगताना त्या म्हणतात की सुमारे रात्री त्या ड्युटीवर आल्या. ठाण्यात प्रवेश करताच त्यांना आतून किंकाळ्यांचे आवाज ऐकू आले. अम्मा, खूप दुखतंय, आम्हाला सोडा, अशी आर्त हाक त्या ऐकत होत्या. पीडित व्यक्ती सतत विनवण्या करत होते की त्यांना सोडून द्यावे. त्यांनी चूक मान्य केली होती, पण तरीही त्यांच्यावर अत्याचार सुरूच होता. रेवती या सगळ्या घटना ठाण्यात शिरण्याआधीच ऐकून हादरल्या होत्या. नंतर त्यांनी कोर्टात दिलेल्या निवेदनात त्या रात्री घडलेल्या प्रत्येक गोष्टीचा तपशील दिला. न्यायाधीशांनीही नमूद केले की रेवती यांनी साक्ष देताना काही अटी ठेवल्या होत्या, कारण हा अत्यंत संवेदनशील आणि प्रभावशाली लोकांशी संबंधित मामला होता. पोलीस दलातच 2 गट तयार झाले होते, एक पीडितांच्या बाजूने आणि दुसरा आरोपी पोलीस कर्मचाऱ्यांच्या बाजूने. रेवती यांनी संपूर्ण सत्य बाहेर आणण्याचा निर्णय घेतला. त्या म्हणाल्या की त्या प्रत्येक क्षणाची माहिती देतील, पण त्यासाठी त्यांना स्वतःची, त्यांच्या कुटुंबाची आणि नोकरीची सुरक्षा हवी होती, कारण त्यांना धमक्यांची भीती होती. या प्रकरणातील पीडित पी जयराज आणि जे बेनिक्स यांना लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन केल्यामुळे ताब्यात घेतले होते. त्यांची दुकानं उशिरापर्यंत उघडी होती, पण त्यानंतर जे घडलं ते अत्यंत भयंकर होतं. 3 दिवसात दोघांचाही मृत्यू झाला. रेवती यांनी कोर्टात सांगितले की त्या सर्व काही सांगण्यास तयार आहेत, पण त्यांनी स्पष्ट अट ठेवली. त्यांच्या कुटुंबाला आणि त्यांना पूर्ण सुरक्षा दिली गेली पाहिजे. त्यांनी सांगितले की पोलीस कर्मचाऱ्यांनी पीडितांच्या खासगी अवयवांवर भूटांनी मारहाण केली. मध्ये ते थांबत आणि मद्यपान करत होते आणि पुन्हा मारहाण सुरू करत होते. ठाण्यातच हा सगळा अमानुष प्रकार सुरू होता. जेव्हा रेवती आत गेल्या तेव्हा त्यांनी पाहिले की दोघेही रक्ताने माखलेले होते, अर्धवट शुद्धीत होते आणि सतत ओरडत होते. त्यांना पाहून त्यांना खूप वाईट वाटले. त्यांनी मदत करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना कॉफी देण्याचा प्रयत्न केला, पण एका अधिकाऱ्याने ती कॉफी लाथ मारून दूर फेकली. रेवती यांनी सांगितले की पीडितांना पूर्णपणे नग्न अवस्थेत ठेवण्यात आले होते आणि त्यांचे हात मागे बांधले होते. ही क्रूरतेची परिसीमा होती. ही सगळी परिस्थिती पाहून रेवती हादरल्या आणि बाहेर आल्या. नंतर पीडितांना रुग्णालयात नेण्यात आले, पण तेथे त्यांचा मृत्यू झाला. रेवती यांनी नंतर साक्ष देण्याचा निर्णय घेतला, पण त्यासाठी त्यांनी सुरक्षा मागितली, कारण त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला धोका होता. त्यांच्या साक्षीमुळे या प्रकरणात महत्त्वाचा पुरावा मिळाला. पोलीसच आरोपी असल्याने पुरावे गोळा करणे अत्यंत कठीण होते. शेवटी त्यांच्या साक्षीच्या आधारावर आणि इतर पुराव्यांच्या मदतीने न्यायालयाने 9 पोलीस कर्मचाऱ्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. न्यायालयाने म्हटले की कस्टोडियल डेथ म्हणजे केवळ एका व्यक्तीचा मृत्यू नाही, तर तो कायद्याचाही खून असतो. या निर्णयामुळे एक मोठा संदेश गेला. कायद्याचे रक्षकच जर गुन्हेगार बनले तर त्यांना कठोर शिक्षा होणारच. पीडितांच्या कुटुंबियांनी या निर्णयाचे स्वागत केले आणि म्हटले की हा गरीब लोकांसाठी न्यायाचा मोठा विजय आहे. त्यांनी असेही सांगितले की अशा प्रकारच्या घटनांवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे, जेणेकरून भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत. हा संपूर्ण प्रकार देशासाठी एक मोठा धडा ठरला. न्याय मिळवण्यासाठी धैर्याने सत्य मांडणे किती महत्त्वाचे आहे. सध्या इतकेच. पुढील अपडेट्स आम्ही तुम्हाला देत राहू. लेटेस्ट क्राईम अपडेटसाठी क्राईम डायरी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि अशाच बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा. सतत अपडेट रहा, सुरक्षित रहा.